आर्यन, माझ्याकडे इतकी नाणी आणि नोटा आहेत, पण मला त्यांची किंमत कशी कळेल? मोठं नाणं लहान नाण्यापेक्षा जास्त किमतीचं असतं का? छान प्रश्न आहे अनन्या. नाण्याचा किंवा नोटेचा आकार त्याची किंमत ठरवत नाही. चला, नाणी आणि नोटांना त्यांची किंमत कशी मिळते ते शोधूया. नाणी आणि नोटांची किंमत त्यांच्यावर लिहिलेल्या आकड्यावरून कळते. उदाहरणार्थ, 1 रुपयाचं नाणं म्हणजे 1 रुपया, 10 रुपयांची नोट म्हणजे 10 रुपये. हे म्हणजे सरकारचं एक वचन आहे की ते नाणं किंवा नोट त्याच किंमतीच्या वस्तू खरेदीसाठी वापरता येईल. म्हणजे आकडा आपल्याला तेवढ्या रकमेची खरेदी करता येईल हे सांगतो. अगदी बरोबर, पण किंमतीबद्दल अजून खूप काही समजून घ्यायचं आहे. नाणी आणि नोटा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात. नाणी लहान रक्कम जसं की 1, 2 किंवा 5 रुपये ही धातूपासून बनवली जातात कारण ती टिकाऊ असतात. नोटा मोठ्या रकमा जसं की 10, 50 किंवा 100 रुपये या खास कागदावर छापल्या जातात कारण त्या नेणं सोपं असतं. हे खूप स्मार्ट आहे. नाणी रोजच्या गोष्टींसाठी आणि नोटा मोठ्या खरेदीसाठी वापरतात. तुला माहिती आहे का, भारतीय नाण्यांवर एक खास डिझाईन असतं ज्यामुळे अंध व्यक्तींना त्यांची किंमत ओळखता येते. आणि नोटांवर नकली बनवण्यापासून रोखण्यासाठी वॉटरमार्क्स आणि रंग बदलणारी शाई असते. वा, नाणी आणि नोटा म्हणजे लहान सहान कलाकृती सारख्या आहेत. नाणी आणि नोटा हुशारीने वापरणं महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. काळजीपूर्वक मोजा. पैसे देण्यापूर्वी नेहमी रक्कम तपासा. तुमचे पैसे नीट ठेवा. नाणी आणि नोटा हरवू नयेत म्हणून वॉलेटमध्ये ठेवा. शिल्लक पैसे साठवा. उरलेले पैसे पिगी बँकेत किंवा बचत खात्यात ठेवा. समजलं. आता मी माझ्या पैशांची नीट काळजी घेईन. शाब्बास अनन्या. नाणी आणि नोटांची किंमत समजून घेतल्याने तू त्यांचा हुशारीने आणि जबाबदारीने वापर करू शकतेस. धन्यवाद आर्यन. आता मला माहित आहे की माझ्या पैशांचा चांगला उपयोग कसा करायचा.